नमस्कार नमस्कार आज आपण पाहणार आहोत ढोमी माशाचं कालवण। आमच्याकडे रायगडमध्ये हा माशाला ढोमा म्हटलं जातं। इथे मी कोकम आगळ घेऊन ढोमा मासा स्वच्छ धुवून वाटपासाठी मी इथे कोथिंबीर अद्रक लसूण घेतलेलं आहे। हिरवी मिरची काही मी वापरलेली नाही आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटू शकता। आमच्याकडे तिखट कमी खाल्ल्यामुळे मी हिरवी मिरचीचा वापर कमी करते। हे बघा छान असं वाटप झालेलं आहे। तेल टाकायचं भांड्यामध्ये, लसूण चिचून टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जे वाटप केले ते टाकायचे। अशा प्रकारे एकदा कालवण करून बघा, खूप छान लागतं। कोणतेही माशाचं तुम्ही कालवण केलं तरी छान लागेल। खोबऱ्याचा वापर कमी करते मी इथे। घरगुती मसाला टाकलेला आहे जो आमचा वर्षभराचा घरगुती मसाला असतो तो टाकलेला आहे। धणे पावडर टाकलेली आहे। सहसा मी धणे पावडर वापरत नाही कारण आमच्या घरगुती मसाल्यामध्ये धणे पावडर असते, पण माझ्याकडून तिखट जर मला असं वाटलं जास्त पडलं गेलं म्हणून मी धणे पावडर टाकलेली आहे 2 चम्मच। 4 चम्मच तिखट मसाला टाकलेला आहे, घरगुती आहे तो। चांगला मसाला परतून घ्या, पाणी टाका। कालवणाला उकळी आली की आपण स्वच्छ धुतलेले ढोमी मासा टाकायचं आहे। आमच्या रायगडकडे हे याला ढोमा म्हटलं जातं। कालवण खूप छान होतं। तुम्ही करा अशा प्रकारे कालवण करा, खूप छान होतं, तुम्हालाही आवडेल। छान अशी उकळी आलेली आहे आणि झाकण मी साईडला करूनच कालवण शिजवत आहे। गॅस मीडियम करायचं आहे, जास्त फास्टही नाही करायचा, स्लोही नाही करायचा। छान असं मीडियम गॅसवर शिजू द्यायचे कालवण। छान अशी उकळी आलेली तरी छान येते, खायलाही खूप छान लागतं हे कालवण। करून बघा एकदा तुम्ही। खोबरं न वापरता केलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे मी ढोम्या माशाचं कालवण केलेलं आहे। इथे कोकम टाकणार आहे मी। कोकम टाकायचं आहे। तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच टाकू शकता, कोकमही वापरू शकता, आंबट असं। छान असं कालवण शिजत आहे। मीडियम गॅसवर किंवा मंद गॅसवर शिजून घ्या। इथे कोकम टाकलेले मी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ लवकर अपलोड करत आहे, सकाळीच मी पहाटे। इथे मी गॅस बंद करत आहे। छान असं आपलं कालवण शिजलेलं आहे ढोम्या माशाचं। तुम्ही एकदा अशा प्रकारे कालवण करून बघा, तुम्हालाही आवडेल। कोणत्याही माशाचं करू शकता तुम्ही कालवण। थँक्यू।